माझा मोठा मुलगा अभिजित 3 वर्षाचा असताना शेजारी सगळ्यांच्या घरी गणपती येत होते, आपल्या घरी का नाही? त्यावेळेला त्यांनी रागाने भिंतीवर डोकं आपटून अक्षरशः म्हणजे भिंतीमधला एक खडा त्याच्या कपाळात अडकला. त्याला उचलून पहिले दवाखान्यात नेऊन काढून आणलं. तो डॉक्टरांना काढू देत नव्हता. आई तू पहिले सांग, आपल्या घरी गणपती बसवायचा ना तरच मी खडा काढू देणार. ज्या वेळेला मी त्याला म्हटलं हो बाबा आणूया आपण, त्यावेळेला त्यांनी तो डॉक्टरांना खडा काढू दिला. 1980 साली आम्ही आणली, छोटीशी मूर्ती आणली. ती आणून फक्त घरात ठेवून दिली एका फळीवर. पुढच्या वर्षीपासून तुझं सालांकृत सगळं करू आम्ही, म्हणजे ब्राह्मणाला बोलवून पूजा अर्चा जेवण लोकांना देत जाऊ, सत्यनारायणची पूजा घालू. ते परमेश्वराने म्हणजे गणपती बाप्पांनी सगळं ऐकलं आणि आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला सुखच सुख वाट्याला दिलं आहे. जसं आम्ही पुण्यात आलो तशी आमची ही ठरलेलीच गणपतीची मूर्ती दगडूशेठची. त्याच्या आधी अगदी छोटी म्हणजे मुलांना जी आवडेल ती आणत होतो, पण शक्यतो बैठी आणत होतो. मुलं जसा गणपती बसवायला सुरुवात केली तसं आम्ही 10 दिवसाचीच ठेवतो आणि मुलांना वाईट नको वाटायला की आपल्याकडे गणपती लवकर जातो. त्यांचं म्हणणं होतं की जसा सगळ्यांकडे 10 दिवस तसा आई गणपती आपल्याकडे पण 10 दिवसच हवा. आणि त्याच्यानंतर त्यांची आवड म्हणून आई सगळ्याकडे आपल्या इथे पण लोकांनी जेवलं पाहिजे, माझे मित्र कंपनी पण आले पाहिजे म्हणून मग ज्या दिवशी सत्यनारायण असेल त्या दिवशी आम्ही महाप्रसाद ठेवत होतो. आधी आम्ही खेडेगावात होतो ते त्यावेळेला बुंदी प्रसिद्ध असायची. वरण भात मसाले भात 2 भाज्या कोशिंबीर आणि बुंदी हे जेवण असायचं. आता आम्ही साधारण महाराष्ट्रीयन पद्धतीने असतो, म्हणजे साधारणतः पुरणपोळी प्रसाद वरण भात भाजी पोळी हे सगळं आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं असतं. सुरुवातीला मी सगळं डेकोरेशन करत होते, पण जसे मुलं मोठं होत गेले तसे त्यांनी स्वतः ती जिम्मेदारी पत्करली आणि आता तर सगळाच अभिजितच बघतो. यावर्षीचं डेकोरेशन आम्ही साधारणतः गणपती आदांतरी याच्यात म्हणजे ना आकाश ना भूमी अशा याच्यात ते दाखवले. घरगुतीत जास्तीत जास्त वापरण्याचा उद्योग केला. साधारणतः स्पंज उशीमधला जो कापूस असतो तो आणि लाईट हे सगळी त्याची मेहनत आहे. माझी मेहनत म्हणजे ही खालचं जे डेकोरेशन आहे ही माझी मेहनत आहे. हे मी स्वतः घरी बनवत असते. आमच्या हांडे कुटुंबांकडनं तुम्हा सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.